चला मुलांनो, आज आपल्याला बघायचं आहे धडा क्रमांक 7. लेट्स अस सॉल्व्ह अवर ओन प्रॉब्लेम. म्हणजे चला आपणच सोडूया आपले प्रश्न. आता बघा, आतापर्यंत आपण 6 धडे शिकलेलो आहोत आणि 6 धड्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल तर पहिला धडा होता बघा आपली पृथ्वी आणि सूर्यमाला, दुसरा पृथ्वीचे फिरणे, तिसरा आपल्या परिसरातील अवतीभोवतीच्या वस्तू. म्हणजे ह्या सगळे घटक बघत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात आली की पर्यावरणामध्ये ज्या वेळेस आपण फिरतो त्यावेळेस आपल्याला अनेक समस्यांना, अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. मग आता अशा कोणत्या घटना आहेत बाबा की ज्या आपल्या जे काही सामाजिक जीवन आहे, जे काही आपल्या आजूबाजूचा परिसर आहे, तर त्या आजूबाजू आणि आता अशाच समाजामध्ये आपण राहत असताना बऱ्याच वेळा आपल्याला समाजामध्ये काही घटनांना तोंड द्यावं लागतं. काही सार्वजनिक ठिकाणी बऱ्याचशा असे काही प्रॉब्लेम असतात, अडचणी असतात, त्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. मग अशा अडचणी ज्यावेळेस आपल्या समाजामध्ये, आपल्या परिसरामध्ये निर्माण होतात, तर त्या कशा प्रकारे सॉल्व्ह केल्या पाहिजेत, कशा प्रकारे त्या सोडवल्या पाहिजेत, या गोष्टीचं ज्ञान आज आपल्याला या पाठातून घ्यायचं आहे. बघा, हा आहे चॅप्टर नंबर 7, लेट्स सॉल्व्ह अवर ओन प्रॉब्लेम्स, की आपणच सोडूया आपले प्रश्न. आता बघा, आपणच सोडूया आपले प्रश्न म्हणजे आधी प्रश्न काय ते कळायला पाहिजे. बघूया आता ह्या मुलीला पहिला प्रश्न काय पडलाय. तिने विचारलंय की तुम्ही हे सांगू शकता का. काय सांगतेय बघा, काय सांगतेय बघा. माय एरिया गेट्स वॉटर ओनली थ्राइस इन अ वीक. एका आठवड्यामध्ये माझ्या घरी, आमच्या एरियामध्ये फक्त 3 वेळाच पाणी येतं. मग बाकीचे दिवस काय करावं लागत असेल रे. बरोबर आहे, पाण्याच्या समस्येला त्यांना तोंड द्यावं लागतं, की म्हणजे थोड्या पाण्यामध्ये त्यांना जास्त दिवस घालवावे लागतात. कारण एका आठवड्यातून पाणी किती वेळा येते, फक्त 3 वेळा. मग 3 वेळा जर पाणी येत असेल तर बाकीचे दिवस काय करावं लागतं, त्यांना ते पाणी जपून वापरावं लागतं. आणि ही समस्या कशामुळे येत असेल मला सांगा बरं. येस, बरोबर, की तुमच्या एरियामध्ये पाणी कमी कशामुळे येतं, तर तुमच्या इथं असणारे जे काही पाण्याचे सोर्स आहेत, जे काही वॉटर बॉडीज आहेत, तर त्या वॉटर बॉडीजमधून तुम्हाला पाण्याचा सप्लाय होत नाही. आणि पाण्याचा सप्लाय होत नाही म्हणजेच त्या वॉटर बॉडीजमध्ये पाण्याची कमतरता आहे. आणि पाण्याची कमतरता कशामुळे आहे, तर पाऊस पडला नाही. आणि पाऊस कशामुळे पडला नाही, तर तुम्ही आता पाठीमागच्या धड्यातलं 4थ्या नंबरच्या धड्यामध्ये जो एन्व्हायरमेंटल बॅलन्स आपला धडा होता, जो 3rd नंबरचा धडा होता की नाही आपल्या अवर अर्थ अँड अवर लिव्हिंग वर्ल्ड, त्या धड्यामध्ये तुम्हाला वॉटर सायकल मी तुम्हाला शिकवली होती, आठवते का. वॉटर सायकलमध्ये काय होतं बघा, की ज्यावेळेस पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात आणि ढगातून परत पाऊस पडतो. मग ही जी काही तुमचं चक्र आहे, ही जी काही तुमची सायकल आहे, ही कुठेतरी काय झालेली आहे रे, कोलमडलेली आहे. कुठेतरी ही सायकल काय झालेली आहे, तुमची थोडीशी विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे तुमच्या वॉटर बॉडीजमध्ये पाण्याचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. आणि त्याची ही समस्या निर्माण झाली. काय समस्या निर्माण झाली, तर एका आठवड्यामध्ये पाणी किती वेळा येते, फक्त 3 वेळा. बघा, तर ह्या मुलाचा काय प्रॉब्लेम आहे बघूया. The garbage has speed up. I have to walk school with my nose covered. मी शाळेत जात असताना ज्या रस्त्यावरून जातो त्या रस्त्यावर घाणीचं इतकं साम्राज्य झालेलं आहे की मला माझ्या नाकाला काय लावावं लागतो रे, रुमाल लावावा लागतो. माझं नाक मला कव्हर करावं लागतं, त्याशिवाय मला पुढे जाऊ वाटत नाही. का जाऊ वाटत नसेल रे, बरोबर आहे, त्या घाणीचा काय सुटला असेल, वास सुटला असेल. आणि वास सुटल्यामुळे त्याला त्या भागातून जाणं सुद्धा कसं होते रे, अशक्य होते. खूप त्याला घाणेरडेपणाचं वाटते आणि त्याच्यामुळे तो त्याच्या नाकाला काय करतोय रे, रुमाल लावते. इथं बघा, कव्हर करतोय. आणि कव्हर केल्यामुळं काय होते, तर तुमचा तो मुलाला ती काय झालेली आहे, समस्या निर्माण झालेली आहे. आता दुसरी बघा मुलगी आहे, तिला काय समस्या आहे. आय फील लाईक रायडिंग माय बायसिकल टू स्कूल एव्हरी डे. मला असं वाटतं की रोज बायसिकलने स्कूलमध्ये जावं, म्हणजे सायकल घेऊन शाळेत जावं. तुम्हाला पण वाटतं की नाही. तसंच त्यासुद्धा मुलीला वाटते की माझ्या सायकलवर मी रोज काय केलं पाहिजे, शाळेत गेले पाहिजे. पण देअर इज अ नो बायसिकल ट्रॅक. परंतु मी ज्या एरियातून बायसिकलने प्रवास करत शाळेत जाते त्या एरियामध्ये बायसिकलचे ट्रॅकच नाही आहेत. म्हणजे काय, की सायकल चालवण्यासाठी जो काही वेगळा रस्ता असतो तर तो वेगळा रस्ता नाही. तिथं येणारे सगळे जे काही रस्ते आहेत त्या सगळ्या पूर्ण रस्त्यावरती मोटार गाड्या, 2 व्हीलर्स, 4 व्हीलर, ट्रक अशा प्रकारची वाहनं जाळे करतात. त्यामुळे तिला सायकल चालवणं काय होत आहे, कठीण होत आहे. हा काय झाला, तिची अडचण आहे, तो तिचा प्रॉब्लेम आहे. बघा, आता हा मुलगा काय सांगतोय. माय फादर हॅज टू व्हिजिट द तालुकाच प्लेस एव्हरी डे फॉर सम डिस्प्यूट ओव्हर द लँड. माझ्या वडील दरवेळेस तालुक्याच्या ठिकाणी जातात. का जातात, कारण आमच्या घरी जमिनीवरून काय आहे रे, वाद आहे. आणि ह्या जमिनीवरून वादामुळे काय होतं की माझ्या वडिलांना सारखं तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं. हा ह्या मुलाचा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही म्हणताय टीचर एवढे 4 वेगवेगळ्या
समस्या आहेत. मग आपण त्या सोडवायच्या कशा? तर कशा सोडवायच्या? बघा काय सांगतायत की इश्यूज इन सिव्हिक लाईफ, आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये बरेचसे प्रॉब्लेम असतात. कधी स्वच्छतेचा प्रॉब्लेम असतो, कधी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतो, कधी घराघरामध्ये भांडण असतात, तर कधी पाण्याची समस्या असते. मग या समस्या सोडवण्यासाठी आपणच काहीतरी त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. आपणच त्याच्यावरती काहीतरी काय केलं पाहिजे रे? उपाय शोधला पाहिजे. मग आता मला सांगा, ह्या मुलीसाठी काय उपाय शोधता येईल तुम्हाला? सांगा बरं पटपट. काय उपाय शोधता येईल? तिला काय सांगावं लागेल तुम्हाला की तुझ्याकडे जर 3 वेळा आठवड्यातून पाणी येत असेल तर तू पाणी काय करत जा? जपून वापरत जा, काटकसरीने वापरत जा आणि अधिक पाणी भरून ठेवत जा आणि पाण्याचा अयोग्य वापर करू नको, असं तुम्हाला तिला सांगता येईल. या मुलाला काय सांगता येईल रे? काय या मुलाला सांगता येईल की तू ज्यावेळेस नाक कव्हर करून त्या एरियातून जातो तर तिथं एरियामध्ये हे एक पाटी लाव की काय कर की हे घाणीचं जे काही साम्राज्य आहे तर तिथल्या नगरपालिकेला तू काय एक पत्र लिही किंवा तिथं जाऊन भेट दे किंवा तिथे येणाऱ्या लोकांना सांगितलं पाहिजे की कचरा काय केला पाहिजे रे, त्या गार्बेजच्या कचऱ्याच्या डब्यातच टाकला पाहिजे आणि नगरपालिकेला तिथल्या लोकांना बोलवून काय सांगितलं पाहिजे की वेळच्या वेळी ही कचराकुंडी काय झाली पाहिजे रे? साफ झाली पाहिजे, स्वच्छ झाली पाहिजे, तरच तिथला दुर्गंध कमी होईल. आणि या मुलीसाठी काय योजना काढली पाहिजे मला सांगा बरं? या मुलीसाठी आपण अशा प्रकारची अडचण तिची सोडवली पाहिजे की तिने काय केलं पाहिजे, रस्त्यावरून एका ठिकाणाहून एका साईडने तिने तिची सायकल चालवली पाहिजे आणि तिथं येणाऱ्या वाहनांसाठी काय केलं पाहिजे रे? ती जागा सायकलसाठी राखीव ठेवली पाहिजे, एकदम एकाच साईडची. जर डाव्या साईडने जे लोक पायदळी चालतात तर ती बाजू आपण सायकलिंगसाठी काय केली पाहिजे रे? रिकामी ठेवली पाहिजे. आणि हा जो काही मुलगा आहे या मुलाची जर आपण अडचण सोडवायची असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांच्या शेजाऱ्याशी ज्यांच्याशी त्यांचा वाद आहे तो वाद सामंजस्याने सोडवला पाहिजे. जसं आपण पाठीमागच्या 5व्या धड्यामध्ये बघितलं होतं बघा की आपल्याकडे जर टॉलरन्स असेल, एकमेकांच्या मताचा आदर करण्याची जर क्षमता असेल तर कोणताही प्रॉब्लेम राहतो का? नाही राहत. तसा सहिष्णु वृत्तीने त्यांनी काय केलं पाहिजे? त्याच्या शेजाऱ्यांशी असलेला जमिनीविषयीचा जो काही प्रॉब्लेम आहे, जी काही अडचण आहे ती काय केली पाहिजे? सोडवली पाहिजे. बघा आता काय सांगितलंय खाली, सार्वजनिक इश्यूज इन सिव्हिक लाईफ, सार्वजनिक आयुष्यामध्ये कोणकोणत्या अडचणी असतात? वी एन्काउंटर मेनी प्रॉब्लेम्स इन अवर सिव्हिक लाईफ. आपल्याकडं आपल्या शहरामध्ये आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये भरपूर असे प्रॉब्लेम्स आहेत जे मोजता येणार नाहीत, एवढे प्रॉब्लेम आहेत. दोज प्रॉब्लेम्स कॉज असतं इनकन्व्हिनियन्स आणि त्याच्यामुळे आपल्या सामाजिक जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात. समटाईम्स अवर लाईफ इज थ्रोन इन टू डिसऑर्डर आणि बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यातले रूल सुद्धा किंवा आपले जे काही मार्ग आहेत ते सुद्धा काय तर डिसऑर्डर म्हणजे काय की आपल्या आज्ञेप्रमाणे आपण वागू शकत नाही. इफ वी टर्न टू ब्लाइंड आय टुवर्ड्स द प्रॉब्लेम, जर का आपण आपल्या प्रॉब्लेमकडे डोळे झाकपणा केला म्हणजे त्याच्याकडे प्रॉब्लेम नाही किंवा प्रॉब्लेम नसणाऱ्या दृष्टिकोनातून जर का आपण त्याला बघितलं, दे बिकम वर्स, ते काय होतात रे? वाढतात. आणि प्रॉब्लेम्स म्हणजे आपल्या अडचणी हे आपल्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मोठ्या अडचणी बनतात. सो इट इज बेस्ट टू सॉल्व्ह देम इट इन अ टाइम, की त्यामुळे आपण काय केलं पाहिजे तर आपल्या अडचणी आहेत या वेळेत सोडवल्या पाहिजे. जोपर्यंत ती अडचण छोटी आहे तोपर्यंतच आपण तिला सोडवलं पाहिजे. जर का आपण अडचणींकडे डोळे झाकपणा केला तर त्या अडचणी काय होतात रे? मोठ्या होतात आणि नंतर त्या लवकर सॉल्व्ह होत नाहीत. बघा, द प्रॉब्लेम्स faced by the people in cities and village, it can be called the problems or issues in civic life. की जे काही अडचणी आहेत, ज्या अडचणी आपले लोक शहरातले किंवा गावातले लोक फेस करतात म्हणजे सामना करतात, त्यांना काय म्हटलं जातं तर सार्वजनिक जीवनातल्या अडचणी असं आपण त्याला म्हटलं पाहिजे. ह्याला अंडरलाईन करा, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. द प्रॉब्लेम faced by the people in cities and villages, it can be called the problems of इश्यूज इन सिव्हिक लाईफ. तुम्हाला प्रश्न विचारला आहे बघा पाठीमागच्या पेजवर. काय प्रश्न विचारलाय बघा की व्हॉट इज मीन बाय द इश्यूज इन सिव्हिक लाईफ, की सामाजिक जीवनामधले प्रॉब्लेम्स नेमकी काय असतात तर ज्या काही गोष्टींना लोकांना फेस करावं लागतं म्हणजे तोंड द्यावं लागतं, शहरातल्या असू द्या किंवा गावातल्या लोकांना त्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं, तर त्या गोष्टीलाच आपल्याला काय म्हणायचं रे? अडचण म्हणायचं आहे, तिलाच आपल्याला प्रॉब्लेम म्हणायचं आहे, तिलाच आपल्याला इश्यू म्हणायचं आहे. बघा, इट इज इम्पॉर्टंट टू बी एबल टू आयडेंटिफाय सच इश्यूज, आणि असे जे काही जीवनातले इश्यू आहेत, असे जे काही अडचणी आहेत ते आपल्याला काय करता आल्या पाहिजेत? शोधता आल्या पाहिजेत. वन पर्सन अलोन कॅनॉट बी सॉल्व इच प्रॉब्लेम, दे कॅन बी सॉल्व थ्रू द एव्हरीवन एफर्ट्स अँड कोऑपरेशन. कुठलाही प्रॉब्लेम एकाच व्यक्तीला सुटतो का? नाही, तर तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी अनेक लोकांना काय करावं लागतं रे? एफर्ट्स घ्यावे लागतात आणि त्यांना एकमेकांसोबत कोऑपरेशन करावं लागतं म्हणजे समन्वय साधावा लागतो आणि एकमेकांची मदत करावी लागते आणि एकमेकांना
एकमेकांशी मदत घ्यावी लागते, एकमेकांशी समन्वय साधावा लागतं आणि एकमेकांसोबत मेहनत घ्यावी लागते, एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यावेळेस तो प्रॉब्लेम काय होत असतो, सॉल्व्ह होत असतो.